वडवली 2026 मुरबाड ग्रामीण विभागातील दुसरी सेमीफायनल आदर्श निवल धानवली संघाच्या अगेन्स्ट फायनल मध्ये कोण खेळणार आहे 51व्या वर्षाचा विजेता कोण ठरणार आहे याची उत्सुकता आता अधिक शिगेला पोहोचवलेली आहे 32 संघांचा सहभाग होता पहिला चेंडू उजव्या बाहेर 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 वाईडची घोषणा आहे जय पवार सर मुन्ना पठाण सर ॲज अ ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत संबंध भारतातील अत्यंत नावाजलेला अंपायरिंग पॅनल म्हणजे जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये सातत्यानं दरवर्षी अतिशय उत्तम दर्जाची अंपायरिंग आपण बघतो आणि त्यामुळेच स्पर्धा अधिक आनंदामध्ये अधिक जोशामध्ये संपन्न होते पुन्हा वाईड आहे दुसरा लागोपाठचा चेंडू वाईड प्रवी वॉरियर्स भालूक इथे रेफरल कॉल आहे DRS फॉर्म फिल्डर साइड तर क्षेत्ररक्षकांनी घेतला DRS यस त्यांना वाईडचा निर्णय जो आहे तो पंचांचा मान्य झालेला नाही आहे खरं तर तुम्ही आता वर्ल्ड कप बघताय सगळे DRS अलाव आहे तिथे नो बॉलसाठी पण DRS आहे पण वाईडसाठी DRS नाही आहे कुठलाही फलंदाज किंवा कुठलाही क्षेत्ररक्षक पंचांनी वाईड दिला किंवा दिला नाही म्हणून DRS घेऊ शकत नाही पण आपल्या स्पर्धेमध्ये आपण सगळे DRS घेऊ शकतो झेलबादसाठी म्हणजे एजसाठी आणि LBW साठी आपल्याकडे कुठलाही DRS अवेलेबल नाही हे सुद्धा खेळाडूंनी लक्षात ठेवा जे अगदी सुरुवातीलाच आपल्या त्या सगळ्या सूचना आपण या अगोदर दिलेल्या आहेत सगळे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्याच नियमांच्या बरहुकूम आपण पुढे जाणार आहोत तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला आदेशचं षटक होतं थोडासा तो बाहेर टाकायच्या प्रयत्नामध्ये थोडासा भरकटलेला आहे गणेश आणि काळूराम ही जोडी मैदानामध्ये सलामीची दाखल झालेली आहे सेमी फायनलचा हा दुसरा सामना निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला मुरबाड ग्रामीण विभागामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,51,000 रुपयाचं बक्षीस जे आपल्याला शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकरप्पा घुड यांच्याकडून प्राप्त झालंय तर पंचांचा निर्णय कायम आहे चेंडू वाईड असेल DRS अनसक्सेसफुल आणि तुमचे रेफरल संपलेले आहेत 5 षटकांमध्ये एकच रेफरल तुम्हाला मिळतो तो कुठे घ्यायचा आहे कधी घ्यायचा आहे याविषयी सुद्धा संघनायकाला बराचसा विचार करावा लागतो गणेश स्ट्राइक एंड वरती आदेश गोलंदाजीसाठी तयार 2 धावा फलकावर लेंथ बॉल होता इथे कड आहे बॅटची स्क्वेअर लेगला चेंडू पटकन थ्रो खरं तर गोलंदाजाकडे जायला पाहिजे होता तो थोडासा उशीर झाला आणि धाव पूर्ण होणार आहे 3 धावा प्रवी वॉरियर्स बालू प्रवी वॉरियर्स भालूक विरुद्ध आदेश 3 धावा सुरुवात झालेली आहे दुसऱ्या क्रमांकाचं 50,051 रुपयाचं पारितोषिक आहे डॉक्टर सुधीरजी रानडे सरांकडून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे लेंथ बॉल सरळ ड्राईव्ह केलेला बॅटचा फेस ओपन होता मात्र गॅप जो पाहिजे होता तो नाही मिळाला तिथे धावा थांबतील आता 3 धावा प्रवी वॉरियर्स भालूक एक तगड्या फौज आहे निश्चित दर्जेदार संघ आहे खरं तर पूर्ण मुरबाड ग्रामीण विभागातील सगळ्या असोसिएशन मी नेहमी चर्चा करत असतो खेळाडूंबरोबर की कोणता संघ असा सलग विजय मिळवतो का तर इथे कोणी नाही इथे कधी हा संघ कधी तो संघ पण अनेक संघ सातत्याने शर्यतीत असतात त्यामुळे अनसर्टनिटीज खूप आहेत मुरबाड ग्रामीण विभागामध्ये अनिश्चितता खूप आहे इथे कोण कधी जिंकून जाईल इथे कोण कधी कुठला ताकदवान संघ कधी पराभूत होईल कुणाला कोणाचा मोठा हल्ला सहन करावा लागेल कोण कधी पलटवार करेल याविषयी मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सगळ्या संघांमध्ये काही सांगता येत नाही त्यामुळे निश्चितपणे या मॅच मध्ये हा संघ जिंकेल याविषयी कुणीही भाकीत करू शकत नाही असे असोसिएशनचे सगळे गावांचे संघ इतके मजबूत आहेत षटक क्रमांक पहिला आदेश बाहेरची कड जरूर आहे गॅप मिळणार आहे तिथे आउटफील्ड वेगवान आहे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल धावा 4 प्रेक्षकांना विनंती आहे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर मधून मैदानाकडे येत असाल तर कृपया ज्यावेळेस आपल्या गाडीची हेडलाइट्स मैदानाकडे असेल त्यावेळेस हेडलाइट बंद करा
4 धावा प्राप्त होतील. 7 वरती पोहोचत आहेत प्रावी वॉरियर्स भालूक. माफ करा 8 धावा आहेत. फलकावरती धावा 8 आणि षटक पहिलं सुरू आहे. सुरुवात थोडीशी संमिश्र आहे. कनेक्शन परफेक्ट मिळालं नाही पण धाव फलकावरती 8 आहेत. यस परत एकदा फसलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदीच 38 सर्कल वरती होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हा थोडासा पुढे पाहिजे. एक्स्ट्रा कव्हर किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तिथे उपस्थित असतो. त्याला थोडंसं पुढे पोहोचणं कठीण गेलं. एकच धाव मिळणार आहे. हवेमध्ये चेंडू आणि तुम्ही बघत असाल की क्षेत्ररक्षक खूप मागे होता. 9 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रावी वॉरियर्स गोलंदाजी चांगली राहिली. का चांगली राहिली तर एकाही चेंडूवरती परफेक्ट कनेक्शन नाही मिळालं आतापर्यंत. एकेरी धावा एक चौकार मिळालेला आहे. एज लागल्यानंतर तो चेंडू गेलेला आहे सीमारेषेकडे. आदेश लेंथ बॉल. इथे परत एकदा बॅटची कड आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. दोघांमध्ये समन्वय नव्हता. मागे परतून बघितलं तर घरावरून बुलडोजर फिरला होता. पहिला फलंदाज बाद. 9 वरती 1 प्रावी वॉरियर्स बालूक. पहिलं षटक संपलेलं आहे आणि जाता जाता चांगली बातमी आली. एक धावबाद फलंदाज होतोय. 9 धावा 1 गडी बाद. प्रावी वॉरियर्स भालूक. संकेत नवीन षटक विसावा रिसॉर्ट कडून पॉवर प्लेचं षटक असणार आहे जिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहे. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक दिसेल तुम्हाला सीमारेषेकडे. मिड विकेट खाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेग, फाईन लेग इथे कोणी क्षेत्ररक्षक दिसणार नाही. एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, बॅकफूट पॉइंट किंवा थर्ड मॅनला कोणी क्षेत्ररक्षक दिसणार नाहीये. पॉवर प्ले मध्ये 38 सर्कल वरती सगळे क्षेत्ररक्षक लाईनवरच आहे. पूर्ण मर्यादेचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. यस हलकासा चेंडू मिस होतो इथे क्षेत्ररक्षकाकडून. फाईन लेग तिथे अडवणार आहे आणि धावा मिळणार नाहीत. जी प्रतिक्रिया फलंदाजाने दिलेली यावरून लक्षात येईल की हा फटका त्याच्यासाठी खूप सोपा होता हा चेंडू, पण त्यावरती धावा मिळाल्या नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की आपला जो ट्रेडमार्क शॉट आहे किंवा तो लाडका फटका असतो तो खेळायला आपल्याला मिळतो चेंडू, पण फटका जमत नाही तो. यस यावेळेस लॉंग ऑफला, लॉंग ऑनला उचललाय हवेमध्ये. एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का प्रावी वॉरियर्स बालुकला. दुसरा फलंदाज इथे बाद होऊन परततोय. मात्र मला वाटतंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. काय बघायचे ओव्हर द वेस्ट, ओव्हर स्टेपिंग बघायची, थ्रो बॉल.
थ्रो बॉल साठी पंचांनी मागणी केलेली आहे की हा चेंडू पंचांना थोडीशी शंका असेल व्यवस्थित टाकलेला नाहीये. 15 डिग्री हात वाकवण्याची अनुमती असते खरं तर गोलंदाजांना. त्यामुळं कॅच जरी झाला असेल तरी बाद होणाऱ्या फलंदाजाला थांबून ठेवलंय पंचांनी. तिसऱ्या पंचांकडून ह्या शैली बरोबर चेक करून बघितली जाईल. अनेक वेळा अशी समस्या येते एखाद्या गोलंदाजाच्या बाबतीत. हरभजन सिंगच्या बाबतीमध्ये अशी समस्या आली होती. त्याला इंग्लंडमध्ये पाठवलं गेलं, तिथे त्याची शैली दुरुस्त करून घेतली गेली खास स्पेशल कोचिंगमध्ये आणि मग तो परत भारतीय संघामध्ये परतला. व्यंकटपती राजू नावाचा गोलंदाज होता भारतीय संघाकडे, तो मात्र वादग्रस्त शैलीमुळे नंतर बाहेर पडला. अनेक वेळा अशी समस्या आलेली आहे. शोएब अख्तरवरती आरोप झाले, मुथय्या मुरलीधरनवरती आरोप झाले, पण त्यांच्या क्रिकेट बोर्डाने त्यांना त्यांच्या पाठीमागे उभं राहत त्यांना कायमस्वरूपी संघामध्ये ठेवले. तर फेअर डिलिव्हरी आणि नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी मला वाटतं हे गाणं डेडिकेट केलेलं असेल, कारण अगोदर तर जोडी फुटलेली आहे आणि या दोघांची जोडी मजबूत राहावी म्हणून कदाचित दोस्ती तुटायची नाही असं एजे साऊंडचं म्हणणं असेल. बघूया काय घडते पुढे. 9 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. संकेतला यश मिळालंय. विशेष म्हणजे एकही धाव खर्च केली नाही संकेत, त्याने विकेट मात्र काढलेली आहे. उजव्याच्या बाहेर यास खेळला फटका कव्हरच्या डोक्यावरून. कव्हर पॉइंट सीमारेषा फोडली. धावा मिळतील 4. इथे तिसऱ्या चेंडूवरती येत आहेत आणि फलकावरती धावांची नोंद होईल 13. 2 बाद 13. प्रावी वॉरियर्स भालूक. चांगला फटका होता बाहेर टाकलेल्या चेंडूवरती. त्यानं पंच केला चेंडूला कव्हर्सकडे. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा फलंदाज जयेश ऑन स्ट्राइक. वाह वाह वाह, स्लॉक स्वीप, हवाई फायर, एअर स्ट्राइक. 6 धावा. हिट, षटकार फिट. उजव्या यष्टीवरती लेंथ बॉल होता, मात्र अगोदर शफल होत त्यानं उजवा गुडघा टेकून चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलंय. अप्रतिम षटकार. आवश्यकता आहे धावांची इथे आणि जयेशच्या बॅट मधून आल्याबरोबर 2 मोठे फटके. इथे शांतपणे खेळला. यावेळेस उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खरं तर त्याला दिशा द्यायची होती. पॉइंट आणि गलीमध्ये जो गॅप होता तिथून चेंडू काढायचा होता, मात्र चेंडूच्या वरच्या बाजूला, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय. 1 धाव इथे जरूर मिळेल. 20 धावा 2 गडी बाद. षटक दुसरं सुरू आहे. केतन आता स्ट्राईक एंड वरती. केतनला अजून खातं खोलायचंय. अजून त्याला एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. संकेत पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूवरती त्याला यश मिळालं जोपर्यंत त्याने एकही धाव खर्च केली नव्हती. मात्र त्यानंतर जयेशनं मोठे फटके खेळले. त्या षटकामध्ये जो धावांचा अनुशेष राहिला होता तो भरून काढलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, इथे 11. 20 धावसंख्येवरती पोहोचतायत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये भालूक. तर डाव्या हाताचा फलंदाज केतनसाठी फील्ड सेटिंग मध्ये काही बदल केलेले आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट सीमारेषेवरती आहेत आणि वाईडिश मिडॉन थर्ड सर्कल वरती आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग नेहमीप्रमाणे विकेट किपरला कव्हर करणार आहेत. इथे यस हुक केला चेंडूला. गॅप तिथे आहे. टप्पा पडेल मात्र जाईल बाहेर. 6 धावा. षटकार.
नाही फटका तर संकेतनं दिलं 6 धावांचा झटका. षटकार 26 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 26. केतन आणि जयेश जमलेली जोडी आहे. कमी वेळामध्ये फक्त 4 चेंडूमध्ये 17 धावांची भागीदारी या दोघांकडून आलेली आहे. वेगवान भागीदारी साकारत भालुक संघाला पुन्हा एकदा मजबूतीमध्ये उभं करण्यामध्ये या दोघांना यश प्राप्त झालेलं आहे. अजून 3 षटकं शिल्लक आहेत. पॉवर प्ले संपलेला आहे. आता रिस्ट्रिक्शन कायम राहील. क्रिकेटमध्ये रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणाचं असतंच, असं नाही की रिस्ट्रिक्शनच नाही आहे. 34 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक लावता येणार आहे जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्ररक्षक लावले तर तो नो बॉल ठरू शकतो. बऱ्यापैकी काही खेळाडूंना थोडा संभ्रम असतो, पण ज्यावेळेस जेपी पॅनल काम करत असतो त्यांना अत्यंत बारकाईने नियमांची माहिती असते. ज्यावेळेस 10 क्षेत्ररक्षक तुमच्याकडे, 11 असेल तर तुम्हाला काही अडचण नसते, पण 10 क्षेत्ररक्षक असतील तर किती आत ठेवायचे आणि किती बाहेर ठेवायचे हा प्रश्न नेहमी तयार होतो. पण क्रिकेटचा नियम आहे की जास्तीत जास्त 5, त्यामुळे तुमच्याकडे 10 असतील, तुमच्याकडे 9 असतील, तुमच्याकडे 8 असतील, तुमच्याकडे 7 असतील, तरी तुम्ही 5 क्षेत्ररक्षक बाहेर लावू शकता. यस, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे अप्रतिम आदेश. दुसरं षटक टाकताना सुरुवात चांगली करतोय. निर्धाव चेंडू इथे येणार आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू होता आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. खरं तर तो बालंबाल बचावलेला आहे, त्यानंतर त्याने स्वतःला सावरलेलं आहे. हे महत्वाचं आहे खूप. पहा तुम्ही, पायाला चिरून जाणारा चेंडू होता. टो क्रशिंग यॉर्कर इथे. यस यस यस, मी बघितलंय चेंडू. तो पुढच्या चेंडूकडे मी बघतो. असं कदाचित सांगायचं तर नसेल नॉन स्ट्रायकर एंडला. इथे थोडासा मागे टप्पा ठेवला होता. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका 1 धाव जयेशला प्राप्त होते. 27 वरती पोहोचेल प्रावी ओरियर्स भालुक. दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. खर तर खेळाडूंवरती, खेळावरती प्रेम करणारे दर्दी क्रीडा रसिक, मी ज्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, रायगड जिल्ह्यामध्ये येतो, पालघर जिल्ह्यामध्ये बघतो, तर इथे खूपच वेगळं प्रेम आहे खेळाबद्दल, क्रिकेटबद्दल. क्रिकेटची एक नवी संस्कृती इथे डेव्हलप होते आणि खेळाडूंना सन्मान मिळतोय. तो इतर महाराष्ट्रामध्ये इतर खेळाडूंना अशा प्रकारे सन्मान नाही मिळत की तुम्ही ग्राउंडवरती खेळायला जाताय आणि मग तुमच्याबरोबर असे 100, 200, 500 क्रीडा रसिक किंवा गावकरी ग्रामस्थ येतात. तर हे इतर राज्यामध्ये, इतर ठिकाणी नाही बघायला मिळत. ते फक्त प्रेम पालघरला, ठाणेला आणि रायगडच्या खेळाडूंना मिळते. 27 धावा, 2 गडी बाद. नवीन षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे, त्यामुळंच कदाचित थोडा वेळ घेतला जातो. शॉर्ट फाईन लेगला तिथून हलवायचंय आणि त्याला थर्ड मॅनकडे पाठवायचंय. यष्टीरक्षक मात्र त्या गोष्टीला संमती देत नाहीये. फाईन लेगच्या ठिकाणीच ठेवायचं आहे. तर थोडंसं तुतुमयमय क्षेत्ररक्षणामध्ये दिसतंय, त्याचा परिणाम पुढे दिसेल आपल्याला. पाहिजे नवीन षटक. आदेश नवीन चेंडू घेऊन येईल. केतन समोर आहे. पुन्हा थांबवलं गेलेलं आहे. डेड बॉल पंच घोषित करतायत. आता कुठे बदल होतोय का निश्चित कुठेही नाही. ॲज इट इज, जैसे थे असं क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट आहे, त्याबरोबर स्क्वेअर लेग आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पण आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो, ड्रॉप होईल कॅच. एकदम खाली होता चेंडू. 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार. याच 4 धावांच्या बरोबर धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचणार आहे. फलकावरती धावा 31. 2 विकेट जरूर आलेले आहेत, पण त्यानंतर या जोडीनं खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये 17, या 3 चेंडूमध्ये 5. फुल टॉस बॉल. कनेक्शन मिळालेलं नाही आहे, तर कोणी नाही पोहोचू शकत. निर्जन स्थळी चेंडू पडेल आणि 2 धावा इथून प्राप्त होणार आहे. 33 धावा, 2 बाद. दोन बाद 33. तिसऱ्या षटकामध्ये केतन 12, जयेश 12.
दोघांचाही स्ट्राईक रेट बघितला तर तो खूप मोठा आहे. केतनचा स्ट्राईक रेट हा तब्बल 400चा आहे. जयेशचा स्ट्राईक रेट हा तब्बल 250चा आहे. त्यामुळे दोघांचा मोठा स्ट्राईक रेट आहे. मोठी वेगवान खेळ दोघांनी साकारण्याची गरज होती. भालुक संघासाठी उभे राहिले दोघं तिसऱ्या विकेटसाठी. आदेश, वाह वाह वाह, काय शॉट आहे, कलात्मकता, अत्यंत देखणा. हुक केला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. टायमिंग परफेक्ट आणि केतन डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. केतन फेकून देतोय, भिरकावतोय चेंडू. 39, 2 गडी बाद. दोघांनी चांगला वेग पकडलेला आहे. सुरुवातीपासूनच ते कन्सिस्टन्सी म्हणजे खूप चांगले मध्यावरती बॅटवरती चेंडू आले आणि चांगले फटके देखील त्यांनी चांगलं मेरिटवरती खेळलेत. त्याचा परिणाम फलकावरती 39 आहे. तिसरं षटक सुरू आहे. आदेश, फुल टॉस होता लॉंग ऑफला. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि फुल टॉसवर विकेट गमवावी लागते. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20. यस यस, क्लिअर आहे, अगदी क्लिअर आहे. मला वाटत नाही की इथे रेफरल गमवायची आवश्यकता होती. पण तरी देखील DRS कॉल केला गेला. हा निर्णय फलंदाजांचा आहे आणि यापुढे मात्र त्यांना DRS मिळणार नाही. दोन्ही संघांकडे DRS राहिलेला नाही आहे आणि पाहायचे आता पुढची 2 षटकं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार. एकाला धावा रोखायच्या तिकडे, तर दुसरा अर्थातच भालुक संघाला धावा बनवायला लागतील. जोडी जमलेली होती, ही जोडी देखील आता ब्रेक होते. जयेश आणि जगदीश मैदानामध्ये असतील. 39 धावा, 3 गडी बाद. भालुक प्रावी वॉरियर्स. जितेश गोलंदाजीला असेल, जयेश फलंदाजी, तर जगदीश नॉन स्ट्राईक एंडला आहे. सगळीकडे जे 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 संघाचं नाव, एका संघाचं नाव जामघर आहे. अजून कुठं जे दिसतोय का तुम्हाला? चला, जे म्हणजे जय जीत दोन्ही संघांना मिळावी अशा सदिच्छा शुभेच्छा आमच्या तुमच्या पाठीच्या आहेत. 39, चौथं षटक सुरू होणार आहे. जितेश गोलंदाजी मार्कवरती. 20वा रिसॉर्ट एंड कडून ही गोलंदाजी सुरू होईल, तर फलंदाज जयेश. वा, स्लोअर 1 चेंडू. खरपूस समाचार, लॉंग लेगला धावा 4. जबरदस्त फलंदाजी. विकेट पडल्यानंतर जयेश मात्र त्याच्याच फॉर्म मध्ये आहे. एक चौकार खेचत धाव संख्येला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न त्याचा सुरूच आहे. 43 वरती 3 प्रावी वॉरियर्स भालुक. सुरुवातीला विकेट गमावल्या होत्या. इथे हवेमध्ये चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तो टप्पा पडला असेल, चेंडूच्या खाली पोहोचायचा प्रयत्न केला शेवटपर्यंत त्याने, त्यामुळे अधिकचा बाउन्स चेंडूला मिळू दिला नाही. एकच धाव केवळ प्राप्त होते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक काय करतात की कॅचला मी जाऊ शकत नाही, मग मागे थांबतात. मग टॉस मोठा येतो आणि चेंडू डोक्यावरून निघून जातो. तर तिथे चेंडूच्या जिथे टप्पा पडतो त्या टप्प्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अडवता देखील येऊ शकतो चेंडू. टॉस मोठा टॉस होण्याच्या अगोदर चेंडू थोपवता येतो
तर हे काही तंत्र असतात. टेनिस बॉलवरती या गोष्टीची खास काळजी घ्यावी लागते. अक्रॉस द बॅट लेंथ बॉल होता, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे, तिथे एकच धाव येऊ शकते. जगदीशला खातं खोलेल जगदीश. 45 3 बाद 45 प्रावी वॉरियर्स बालुक. चौथ्या षटकामध्ये अजून एक षटक जरूर शिल्लक आहे. 9 चेंडूंचा खेळ आहे, त्यामुळे जयेश चांगला सेट आहे. 7 चेंडूमध्ये 17 त्याच्याकडे आहेत, तर तोच इथे अधिक ॲक्सेलरेट करू शकतो स्कोअर कार्डला, त्यामुळं अपेक्षा त्याच्याकडून जास्त आहेत. गोलंदाज जितेश, या चांगला फटका आहे, गॅप मोठा आहे. जयेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा 4 धावांचा धूर, चौकार. डाव सावरलाय तो जयेशनं. आल्याबरोबर त्यानं मोठ्या फटक्यांना सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून दिले. 21 धावांची खेळी आहे आणि त्यामुळेच टीम भालुक 49 वरती पोहोचले. जगदीश, जयेश, जितेश देखील धावा थांबू शकले नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा अडवण्याचा प्रयत्न निश्चित चांगला होता. 20 धावांवरती रोखलं होतं फलंदाजांना, मात्र तिथून पुढे दोघांनी मोठी झेप घेतलेली आहे. गरजेचं होतं जयेश कडून उभं राहणं आज महत्वाच्या क्षणी. आणि टीममध्ये मॅच विनर असले पाहिजेत, की 11 मॅच विनर्स तुमच्याकडे असतील तर तुमच्या जिंकण्याच्या संधी जास्त येतात. कारण कोणी अपयशी ठरला तर पुढे कोणीतरी ती मॅच स्वतःच्या खांद्यावरती घेतली पाहिजे. इथे जयेशने जबाबदारी स्वीकारलेली आहे. बघितलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक हलक्या हाताने खेळला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, विद्युल्लतेच्या वेगानं 2 धावा. तर 1 धाव शॉर्ट आहे. 2 काढल्या वेगात, पण 1 धाव शॉर्ट आहे, त्यामुळे एकच धाव फलकावरती येईल. आता 50 अर्धशतक पूर्ण होईल याबरोबर प्रावी वॉरियर्स बालुक संघाचं. 50 स्ट्राईक एंडला जयेशच राहणार आहे. यास उंच 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 उंचच उंच, मात्र लांबी कमी आहे. कॅच सुटलेला आहे. धावा 6 आहेत. गस्टनची वायर तुटली की विजेचा दिवा विझतो. मेणबत्तीतलं मेन संपलं की मेणबत्ती विझते. सूर्य कधी विझत नाही, तो मावळतो आणि पुन्हा उगवतो, पुन्हा प्रकाश देतो. इथे जरूर पश्चिम क्षितिजावरून पुन्हा एकदा पूर्व क्षितिजावरती पोहोचलेला आहे जयेश. 28-10 चेंडू मध्ये आधीच त्याच्या खात्यावरती लागले. 56 वरती 3. 4 षटकांचा खेळ संपला. बालुक संघ. तर शेवटचं षटक मैदानामध्ये जितेशचं षटक थोडंसं खर्चिक होतं. 17 धावा मोजाव्या लागल्या जितेशला मागच्या षटकामध्ये. आता फलकावर शेवटचं षटक सुरू होईल. 56 धावा लागलेल्या आहेत भालुक संघाच्या. 6 चेंडूंचा डाव शिल्लक आहे. खेळाडूंना आज भरघोस अशा बक्षिसांनी गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी बक्षिसं दाखल होत आहेत. बाईक आहे, ज्या 3 बाईक इथे आपल्याला दिसत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी, मालिकावीर साठी, ऑल इंडिया ओपन साठी बाईक, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी बाईक आणि ओपन ग्रामीण साठी बाईक. तर त्याचबरोबर भरपूर साऱ्या स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहेत जिथे बक्षिसाने गौरवण्यात येईल. आणि विशेष म्हणजे मुरबाड तालुक्याचा नाही, आता महाराष्ट्राचा वर्ल्ड कप आहे ही स्पर्धा. तर वर्ल्ड कपची प्रतिकृती मिळणार आहे सगळ्या संघांना बक्षीस म्हणून. तर या सगळ्या ट्रॉफीज देखील आता खेळाडूंची वाट बघतायत. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डीजे गोलंदाज, लेंथ बॉल होता उजव्याशीच्या बाहेर. धावबाची संधी असू शकते तिथे आणि ही थोडी गडबड झाली होती, पण बॅकअप मिळाला आणि फलंदाज बाद. जगदीश बाद होईल.
पाचवा फलंदाज बाद होतोय, माफ करा चौथा बाद झालाय. 56 वरती 4 भालूक संघ. डीजे गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज दाखल झालाय, मात्र जयेश स्ट्राईक एंड वरती आहे. ओ आखूट टप्प्याचा चेंडू जयेश साठी हा मेजवानी होता. खमंग मेजवानी जयेश साठी. सीमारेषा पार. धावा मिळतायत 6. मॅट्रिकचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर डॉक्टरेट घेऊन गेलेला आहे. काय बॅटिंग साकारली त्याने इथे. 2 विकेट पडल्या होत्या त्यावेळेस बॅटिंगला आला तो आणि धमाल बॅटिंग करत 11 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्यात. 62 वरती भालुकला नेऊन पोहोचवलाय डीजे. यास लेंथ होता बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलं, मात्र चेंडूला व्यवस्थित ओहो खराब थ्रो आहे, खराब थ्रो आहे. 2 धावा. 2 धावा. संदीपनं ठरवलं होतं की आता मी शिवाकाशीद होणार आहे, पण तो बचावलेला आहे. बलिदान देण्याची त्याची तयारी होती, पण अखेर त्याला देखील जीवदान मिळाले. 64 धावा 4 विकेटच्या पतनानंतर शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यानंतरची मॅच नाणेफेकीचा कौल होणार आहे. ओपन ग्रामीण विभागातील मॅच आपल्या समोर साकारणार आहे. यस यस इथे 1 धाव येणार नाहीये. फलंदाज बाद आहे आणि धक्का बसेल 5वा. जयेश येईल तंबूच्या दिशेला. जयेश बाद होईल. जयेशच्या मैदानामध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये असणं जास्त महत्वाचं होतं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते. 36 धावांची नेत्रदीपक डोळे दिपवणारी इनिंग जयेश कडून. अत्यंत झुंजार इनिंग होती. खरं तर टीमसाठी उपयुक्त अशी इनिंग होती. या इनिंगची समाप्ती होत असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 64 धावा 5 गडी बाद. प्रावी वॉरियर्स भालुक. फुल टॉस बॉल. खराब चेंडू होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव एव्हाना प्राप्त होऊ शकते आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 65 धावा. शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक आहे प्रावी वॉरियर्स भालुकसाठी. चांगली बॅटिंग राहिली एकंदरीत. संमिश्र अशी फलंदाजी. कधी थोडंसं बॅकफुटवर होते पहिल्या 2 षटकांमध्ये. तिथे 2 विकेट पडलेल्या होत्या. 20 धावा केवळ फलकावरती लागलेल्या होत्या. मात्र जसा जयेश आला त्याच्या सोबतीला जगदीश केतन होता. केतन आणि जयेशनं चांगली भागीदारी साकारली. यास इथे धाव 1 येणार आहे शेवटच्या चेंडूवरती आणि याच बरोबर डाव संपणार आहे. 66 धावा स्कोर राहिलेला आहे. मला तर मागच्या सामन्यामध्ये 65 होता पहिल्या डावामध्ये. या सामन्यामध्ये 66 आहे. भालुक संघाचा 5 गडी बाद विजयासाठी 67 धावांची आवश्यकता मित 11 जामगर संघाला. तर लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे.
बजरंग कारिवली, आर्या 11 भादवड. मिनेश 11 जय बजरंग कारिवली विरुद्ध आर्या 11 भादवड. दोन्ही संघांचे संघनायक मंचावर उपस्थित आहेत. सन्माननीय राजेंद्रजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. राजेंद्रजी शिंगोळे सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. टॉस बॉक्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओपन ग्रामीण विभागातील पहिली सेमीफायनल आपल्या समोर साकारते आणि सेमीफायनल होणार आहे. मिनेश 11 जय बजरंग कारिवली विरुद्ध आर्या 11 भादवड या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचे संघनायक आपल्या समवेत आहेत आणि नाणेफेक ज्यांच्या शुभ हस्ते होते आम्ही स्वागत करतो सन्माननीय राजेंद्रजी शिंगोळे सरांचं. तर टॉस कॉल करणारे कारिवलीचे संघनायक मी सरांना विनंती करतो प्लीज स्पिन द कॉइन. टेल इज कॉल आणि टेल इट इज. कारिवली संघाचे संघनायक टॉस जिंकतायत. निश्चित आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खरं तर पहिल्या 3 मॅचेसमध्ये संघाला कोणताही अडथळा नव्हता. भादवडचा संघ समोर आहे. तुमच्यासाठी ही स्पर्धा कशी राहिली आणि पुढे कुठपर्यंत बघताय? आम्ही तर पहिल्यांदा खेळतो आणि आमची इथं खूपच भारी स्पर्धा केली आणि आयोजक पण खूप चांगले येते. संघामध्ये काही चेंजेस आज केलेत? स्पेशल कोणी खेळाडू या मैदानाकडे बघून आणलेला आहे? नाही, तेच राहणार. आणि एकूण कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि खेळायला खूप आनंद होतो इथं. शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कारिवली संघाकडून आलाय. भादवड संघाला बॅटिंग करायची आहे. खरं तर संघाची तयारी असते ॲज अ बॅट ॲज अ बॉल जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो आपण. ज्यावेळेस तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज सेमीफायनलसाठी यायचं होतं, टीम मिटिंगमध्ये काय विषयावरती चर्चा होती? विषय तेच आहे की चेसिंग करायची की बॅटिंग करायची पहिले. त्यानुसार आम्ही डिसिजन घेतला होता. पण ठीक आहे, आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण बॅटिंगचा आम्ही 50 ते 60 धावापर्यंत जाण्याचा नक्की प्रयत्न करू. आज या मैदानामध्ये विकेट पण चांगले, फ्लड लाईट्स पण चांगले, आयोजन पण छान आहे. काय खास गोष्ट होती? खास गोष्ट म्हणजे फायनल डेलाच संधी मिळाली या टुर्नामेंटसाठी. लास्ट फायनल डेला खेळणं म्हणजे खूप एक चांगली संधी असते. नक्कीच ट्रॉफी उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. सेमीफायनलची उद्घोषणा झालेली आहे. कारिवली संघाने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस बॉक्समध्ये इथेच थांबू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे मुंबईची मिठास. स्वागत करतो चंद्रकांत शेट्टे सरांचं. थँक्यू. वा, धन्यवाद. नरेशजी डोमे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं धडाकेबाज चषकाच्या या 51व्या पर्वामध्ये, जिकडे 2 बलाढ्य संघ एका बाजूला मीत 11 जामगर आता बॅटिंगसाठी मैदानात उतरेल, तर प्रावी वॉरियर्स बालुक टीमने धावा केल्या होत्या 66, विजयासाठी करायच्या 67. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 5 षटकांमध्ये 67 बनवायच्यात किरण आणि ओमकार. पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकांकडे. करण यांचा बालुक संघ गेल्या वर्षीचा विजेता आहे आणि याही वर्षी दर्जेदार कामगिरी करण्याचा इरादा असणार आहे जरूर, परंतु समोरचा संघ जामगर देखील विजयाच्या इराद्याने तिकडे दाखल झालेला आहे.
करणचा पहिला बॉल चांगला आलाय, बॅकफुटला जात पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळायचा होता, डॉट आलाय, आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता गोलंदाज वाढवत आहेत, बॅक टू बॅक डॉट बॉल. युवा गोलंदाज आहेत, चांगली कामगिरी करतायत. आपल्या गावासाठी खेळायचं स्वप्न घेऊन सगळेजण इकडे आलेले आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील प्रचंड पाहायला मिळते. 51व पर्व, भारतीय टेनिस क्रिकेटमधील वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा धडाकेबाज. यावेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. किरण यांच्या बॅटमधून फटका निघालाय सीमारेच्या दिशेने. प्रयत्न होत आहेत परंतु बॉल सीमारेषा पार. 4. पहिले 2 बॉल निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या बॉलला कव्हरची दिशा दिली किरण यांनी आणि करणच्या विरुद्ध चौकार खेळलाय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि हे सगळं पाहता पाहता आपला दिवस कसा जातो कळत नाही. दिवस काही रात्रही कशी जाते कळत नाही, अशी ही स्पर्धा. चांगला बॉल, थोडीशी उसळी होती, मागे जाऊन स्ट्रोक खेळा बनवण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु 1 रन तिकडे मिळेल. फक्त बॉलला ढकललं होतं, सर्कलच्या आतमध्ये अडवलं गेलंय. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे गेलेली आहे, म्हणजे आता 5 धावा फलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोघांनाही संधी आहे. आजचा दिवस पुन्हा 1 वर्ष येणार नाहीये. धडाकेबाजची सेमीफायनल, फायनलमध्ये जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या गावात ट्रॉफी वाजत गाजत न्यायची आहे. मग तो बाईकचा हॉर्नचा आवाज आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये गावात ग्रामदेवतेच्या मंदिरात ट्रॉफी न्यायची आहे. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल, फटका चांगला खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी नियंत्रित एक चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक केलंय करण यांनी. करण विषय एका बाजूला पाहायला मिळत आहेत टीम भालुकसाठी. 6 धावा फलकावर आहेत. धडाकेबाज ट्रॉफी आपण पाहतोय. जामगर संघ देखील सेमीफायनलला पोहोचलाय, तर अख्खं गावच्या गाव आलं इकडे. उद्या सुट्टीचा दिवस असल्या कारणाने सगळ्यांनी पहिलीच प्लॅनिंग केली की चला जाऊयात धडाकेबाज पाहायला. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलाय, 1 धाव घेतलीये आणि पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे जबरदस्त करणने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन आलेले आहेत, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. पाहूया काय होईल. सात धावा फलकावर आहेत. विकेट आलेली नाहीये, ही जमेची बाब आहे. किरण आणि ओमकारला खेळावं लागेल. काही चौकार काही षटकार खेळावे लागतील. येणाऱ्या 4 ओव्हर आणि मॅच जिंकण्यासाठी 60-15च्या सरासरीने या रन बनवायच्यात आणि या मैदानात अशक्य असं काहीच नाहीये. आज मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, ज्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. असे खूप सारे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. धडाकेबाजचे या सगळ्या मान्यवरांचं एक वेगळं नातं आहे. ओ हो, बॅकफुटला जाऊन खेळायला गेले पॉइंटला. बॉल फिरतोय थोडासा. केतन आलेत आता. आई बॉल जर पाहिलं तर चांगलाच पाहायला मिळालाय. मोठा फटका नाही आलाय. प्रयत्न करावे लागतील. संधी आहे. आज आपल्या गावाचं नाव करण्याची संधी आहे.
दुसरी ओव्हर मार्गस्थ आणि दुसरं षटक संपल्यानंतर मान्यवरांचं आगमन देखील या ठिकाणी होणार आहे, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते सगळे मान्यवर आता या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हे षटक संपल्यानंतर त्यांचं आगमन देखील इकडे होईल. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने. या स्वागत आहे ज्यांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, सन्माननीय विनोद दादा लहाने. खऱ्या अर्थाने या स्पर्धेशी जोडलेलं एक अतूट असं नातं आहे. धडाकेबाज ज्यांचं युवा उद्योजक इगतपुरी नाशिक, त्याचबरोबरने गणेश भाऊ तातले साहेब यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सरपंच बेलगाव इगतपुरी नथू आप्पा पिचड, त्याच RBI रिटायर्ड ऑफिसर आहेत, त्यांचं आगमन होत आहे. निखिलजी वारंगसे साहेब युवा उद्योजक, ओमदादा लहाणे आणि युवा क्रिकेटर आणि हरेजी खापरे साहेब, या सगळ्या मान्यवरांचं धडाकेबाज चषकात करत आहोत आम्ही. हार्दिक 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 असं स्वागत. या आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. 24, 23, 22. धडाकेबाज आणि आपलं एक अतूट नातं आहे. आज मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन आपण या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. नाशिकमधील हे सगळे प्रथितयश उद्योजक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर हरेशजी खापरे साहेब युवा उद्योजक यांचंही आगमन होतं आहे. आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आणि खऱ्या अर्थाने विनोद दादा लहाणे यांचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्यांनी या स्पर्धेचं याही वर्षी चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार 25,000 रुपयाचा दिलाय. त्याचबरोबर गणेश भाऊ तातले साहेब यांच्याकडून देखील 11,000 रुपयाचा पुरस्कार स्पर्धेसाठी आलाय. नथू आप्पा पिचड साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाचा पुरस्कार आलाय आणि निखिलजी वारंगसे साहेब यांच्याकडून देखील 11,000 रुपयाचा पुरस्कार या स्पर्धेसाठी आलाय. ओमदादा लहाणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी HK ग्रुप ऑफ कंपनीचे हरेशजी खापरे साहेब डायरेक्टर आहेत, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. यस, आणि इकडे बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 9. थोडंसं स्ट्रगल करता इकडे जामगर टीम, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराची मोटरसायकल दिली जाते. मुरबाड विभाग केशव अंबो पाटील साहेब, वडवली डोंबोली यांचंही या ठिकाणी आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि सागरदादा चव्हाण आज काही कारणास्तव ते इकडे उपस्थित नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने सागरदादा आम्ही तुमचं मनापासून आभारी आहोत. कारण या धडाकेबाज जी महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी स्पर्धा आणि त्याचबरोबरीने भारतीय टेनिस क्रिकेटमधील मानाची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेसाठी ओपन ग्रामीण गटासाठी मोटरसायकल सागरदादा चव्हाण नाशिक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि नाशिकचे आमचे सगळे अतिथी इकडे उपस्थित राहत आहेत, या सगळ्यांचं आम्ही करत आहोत हार्दिक 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 स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर झाली इकडे 9. प्रयत्न करावे लागतील. याही परिस्थितीमधून मॅच बनू शकते. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा पाहायला मिळतोय, टर्न होतोय. आता हे फिरकी अस्त्र भालुकरांनी बाहेर काढलेली आहेत. कारिवली विरुद्ध भादवड यानंतरची मॅच. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. 1 रन तिकडे मिळेल. एका रनने धावसंख्या पुढे जाते. 67चा पाठलाग करायचा. 3री ओव्हर सुरू झाली आहे. थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळते खरी टीम, परंतु यातूनही पुन्हा कमबॅक करावं लागेल. धडाकेबाज चषकाचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र, 51व पर्व, प्रेक्षकांची गर्दी आणि स्पर्धा धडाकेबाज. विनोददादा लहाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. गणेश भाऊ तातले साहेब, हो 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 हो, वळलेला बॉल. नथू आप्पा पिचड साहेब यांचंही आगमन झालंय. निखिलजी वारंगसे साहेब यांचंही आगमन झालंय. ओमदादा लहाणे यांचंही आगमन झालंय. आणि HK ग्रुप ऑफ कंपनीचे हरेशजी खापरे साहेब युवा उद्योजक यांचंही इकडे आगमन झालंय. ठाण्यावरून आम्ही स्वागत करत आहोत. हो हो हो, वळणारा बॉल पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली जाते. रनअप जर पाहिलं तर जास्त काही लांबचा नाहीये. थोड्या वेळासाठी असं वाटतंय रवींद्र जडेजाच बॉलिंग करतायत की काय. वाह, यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. गोलंदाज जगदीश तिकडे पोहोचतायत. आणखीन एक विकेट मिळते, आणखीन एक धक्का. 29,
जल्लोष आहे आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी बेधुंद झालेत प्रेक्षक. हो, आपलं गाव मैदानात खेळतंय, गावाच्या नावाचा डंका आज सर्व दूरपर्यंत वाजू देत याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. 10 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी. हर्षल आलेत बॅटिंगसाठी ओमकार यांच्या साथीला. अजूनही हार मानून चालणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील. 67चा करायचा आहे पाठलाग, म्हणजे अजून 13 बॉल 57. यावेळेला फटका चांगला खेळलाय, आल्या आल्या स्ट्रोक तर खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे, प्रयत्न करतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अनिकेतजी मोहपे साहेब परेगावचे युवा उद्योजक आणि मुरबाडचे सुपुत्र, आपलं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही करत आहोत आपलं हार्दिक स्वागत. 3 ओव्हर संपल्यात, फक्त 12 रन झाल्यात. बालूकची स्थिती चांगली आहे, जामगरला कमबॅक करावं लागेल. 12 मध्ये 55, षटकार चौकाराचीच भाषा आता बोलावी लागेल. भालूकची फायनलच्या दिशेने वाटचाल झाली आहे, परंतु पाहूयात, क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार इकडे होईल का? यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खरा बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे, प्रयत्न होत आहे तरी सुद्धा बॉलला अडवण्याचा चांगले एफर्ट्स दाखवले. तोपर्यंत 2 रन कंप्लीट देखील केल्या जात आहेत. तिसरीचा कॉल देखील दिला गेलाय. 3 धावांनी धावसंख्या पुढे गेली. 14, 11 बॉल 53. यस, 15 धावा धावफलकावर झाल्यात. यानंतर सुद्धा एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे. ग्रामीण ओपन गटातून भिवंडीची कारिवली आणि भादवड यांच्यातील एक महत्वाची मॅच असेल. आणि त्यानंतर बोरशेती विरुद्ध पोगाव यांच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची पावलं आपोआप इकडे येणार आहेत. उद्याचा दिवस सुटीचा आहे आणि त्याच्यामुळे आजची रात्र क्रिकेटवाली. चला जाऊयात वडवलीला धडाकेबाज पाहायला. शेवटचा दिवस एक वेगळा माहोल असतो इकडे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खरा बॉल समोरच्या दिशेने जातोय. बराच वेळ दबाव निर्माण केला होता, परंतु हर्षलने तो जुगारलाय. चौकार. आहे धावांची, आता मात्र चौकार आलाय. ओहो हो, फिरलाय हाई बॉल, टप्पा पडतोय, बॉल टर्न आणि विकेट देखील येते. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का जामगरला. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21. एक चांगला फटका इकडे पाहायला मिळाला. जितेश यांच्या बॅटमधून. मारुती लिहे सरांनी धडाकेबाजचे माजी खेळाडू आहेत, भरत दादांवर एक कविता देखील केलेली आहे, एक काव्य आहे त्यांच्यासाठी, आणि ते देखील आपण हे षटक संपल्यानंतर वाचून दाखवू. ओहो, दांडी 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 गुल. अप्रतिम गोलंदाजी.
शेवटचं षटक मात्र या ठिकाणी असणार आहे. मॅचच्या दिशेने वाटचाल जामगर आता बरीचशी दूर राहिली आहे आणि बालूक फायनलच्या दिशेने वाटचाल करतायत. बालूकरांनी तर सेलिब्रेशन करायलाही सुरुवात केली आहे. यावेळेला पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे. बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. मॅचचा रिझल्ट काही लागू देत परंतु आम्ही अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. इकडे 4. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न. जयेश आता बॉलिंगसाठी आलेले आहेत आणि धावफलक जर पाहिलं तर पुढे जाईल. 30 धावा केवळ औपचारिकता या मॅचची. मान्यवरांचं आगमन. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठा सोहळा, मोठी परंपरा असणारी स्पर्धा आपण पाहतोय. धडाकेबाज वडवली ग्रामस्थ आणि धडाकेबाज संघाची ही स्पर्धा. स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाह, संकेतच्या बॅटमधून सिक्सर. सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत आणि त्याचाही उल्लेख आता आम्ही आवर्जून करू कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. आणखीन एक विकेट. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 8. होतास तू हुकमी एक्का, वादा तुझा पक्का, दिलास आम्हाला धक्का, निघून गेलास मात्र एकटा. आठवणी तुझ्या येत्यात नेहमी, तुला नव्हती कशाची कमी. आले देवाच्या मनात, सोडून गेलास दुसऱ्या जगात. कधी न दाखवली संघाची हार, मारायचा फक्त चौकार आणि षटकार. कधी वाटायची नव्हती भीती, तुझ्यात होती संघ विजयाची नीती. कर्तृत्व नेतृत्व तुझा दिलदारपणा, नव्हता अभिमान अहंकार मोठेपणा. धडाकेबाज संघाचा होता तुला गर्व, म्हणून साजरा करतोय 51व पर्व. भरत दादा खूप आठवणी येत राहतील तुझ्या. भरतदादाच्या खूप साऱ्या आठवणी, त्यांचा वावर, या सगळ्या गोष्टी इकडे आम्हाला सगळ्यांना आठवत आहेत. आणि दादा, या स्पर्धेला देखील तुझं आता नाव जोडलं गेलंय हुकमी एक्का कायम आठवणीमध्ये. आणि इकडे मॅच फिनिश होते. या मॅचला जिंकत असताना मागील विजेते याही वर्षी फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गाव आहे बालूक. आता यांच्याही साठी गाणं वाजवावंच लागेल. या समोर यायचंय.